गरमागरम डाळिंब्यांचा किंवा कडव्यांचा भात, कोशिंबीर आणि पापड. सगळं सुख कसं एका छोट्या ताटात मस्तपैकी एकटवलंय. आता तुम्ही म्हणाल, ही सारखी म्हणतीये हे सुख ते सुख, कायम जेवणाच्याच गोष्टी. पण खरं सांगते, कधीकधी ना छोट्या छोट्या या जेवणातल्या गोष्टीसुद्धा ना अतोनात आनंद आणि मनाला तृप्ती देऊन जातात. जसा आजचा हा डाळिंबीचा भात म्हणजे कडव्यांचा भात, बनवायला सोपा आणि चवीला उत्कृष्ट. तर नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण बघूया डाळिंबीच्या भाताची रेसिपी. तर या इथे मी कडवे वाल जे म्हणतो आपण किंवा डाळिंबे ते सोलून घेतलेले आहेत आणि इथे 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही आवडेल तो भात वापरू शकता. चिकट आवडत असेल तर आंबे मोहर किंवा इंद्रायणी पण चालेल. एका खलबत्त्यामध्ये मी 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं बारीक कापून घेतलं आहे लवकर कुटलं जावं म्हणून. थोडीशी कोथिंबीर घालून घेते. तिखट जास्त आवडत असेल तर हिरवी मिरची पण चालेल. थोडंसं मीठ घालून घेते आणि आता हे दरदरीत किंवा भरड काढतो ना त्याप्रमाणे मी ठेचून घेणार आहे याला. अतिशय बारीक पेस्ट वगैरे करायची नाही आहे. हे लसूण किंवा आलंसुद्धा शिजल्यानंतर जेव्हा दाताखाली असं एकदम सॉफ्ट होतं, त्यांचा तिखटपणा नाही जाणवत, पण अतिशय उत्तम चव अशी लागते. तर इथे बघू शकता मी अगदी दरदरीतच हे वाटून घेतलेलं आहे. आणि आता पुढच्या कृतीसाठी एका कुकरमध्ये मी थोडं रेग्युलर तेल आणि थोडं नारळाचं तेल घेतलं आहे. ते कशासाठी? कारण आजच्या रेसिपीमध्ये मी नारळाचं दूध वापरणार नाही आहे, जास्त वेळ नसल्यामुळे. पण नारळाचा फ्लेवर यायला हवा म्हणून थोडंसं नारळाचं तेल वापरलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडवून घ्यायची, जिरं फुलवून घ्यायचं आहे आणि हिंग मस्ट आहे. हिंग घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि बारीक चिरलेला कांदा, एक मोठा कांदा घेतला आहे मी, बारीक चिरून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर कढीपत्ता घालू शकता याच्यामध्ये. मी आता घालायचं विसरली आहे. आता इथे कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया. कांदा बऱ्यापैकी शिजत आला की त्याच्यामध्ये ही आलं लसूण आणि कोथिंबिरीची जी थोडीशी भरडून आपण पेस्ट केली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर या स्टेजला यासाठी घालते, सुरुवातीला घातली असती तर करपली असती. आत्ता घातली की तिचा कच्चेपणा वगैरे व्यवस्थित निघून जाईल, कांदा पण शिजेल. अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे. आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे, लाल तिखट. आणि या इथे मी गरम मसाला घालून घेते, शाही गरम मसाला आहे. याऐवजी तुम्ही गोडा मसालासुद्धा वापरू शकता. गोडा मसाला वापरला तर भाताची चव वेगळी येते, गरम मसाला वापरल्यामुळे सुद्धा वेगळी चव येते. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही मसाला घालू शकता. गोडा मसाला एखादा चमचा घाला, गरम मसाला अर्धा चमचा बास होतो. आता या ठिकाणी कांदा वगैरे व्यवस्थित परतून झाला की जे कडवे आपण सोलून ठेवलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे थोडेसे. तर गॅस मोठा करून परतलं तरीसुद्धा चालेल. थोडंसं मीठ घालून घेते मी याच्यामध्ये, म्हणजे अंदाज येईल नंतर भातासाठी किती लागणार आहे. तर कडव्यांपुरतं जे मीठ लागेल ते मी या इथे घालून घेतलं आहे. हवं तर एखादा बटाटासुद्धा घालू शकता याच्यामध्ये. आता कडवे परतून झाल्यानंतर आपण जो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवलेला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आता भात फळफळीत हवा असेल तर दुप्पट पाणी घालायचं आणि थोडासा चिकट वगैरे हवा असेल तर पाणी दुप्पटपेक्षा थोडं एखादा पेला वगैरे जास्त घालायचं आणि शिटी जास्त काढायची, म्हणजे भात आपल्याला चिकट हवा असेल तर तसा होतो. इथे भात अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खाली चिकटतोय भात आणि जो तांदूळ होता तो सुद्धा थोडासा आकसल्यासारखा आणि पांढरा वगैरे पडला आहे. तर या स्टेजला आपण पाणी घालून घ्यायचं. तर 1.5 कप इथे मी भात घेतला होता, 1.5 वाटी. त्याच्यासाठी 3 वाटी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 3.25 ते 3.5 वाटी वगैरे पाणी मी घेतलं आहे, कारण कडवेसुद्धा आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित शिजण्यासाठी म्हणून पाणी मी थोडंसं जास्त घेतलं आहे, जास्त नाही. तुम्हाला चिकट हवा असेल तर तुम्ही 4 ते 5 वाट्या पाणी घालू शकता. आता या ठिकाणी चव बॅलन्स करून घ्यायची आपल्याला. थोडंसं पाणी खारट लागेल असंच घालून घ्यायचं, म्हणजे भातात ते मीठ वगैरे मुरल्यानंतर बरोबर मिठाची चव येते. त्याच्यानंतर थोडंसं तूप घालून घेते मी, तुपामुळे चव चांगली येते. आता 3 शिट्या काढून घ्यायच्या आणि कुकर थंड झाला की भात सर्व करायचा. हा भात तसं बघायला गेलं तर नुसता खायला पण चांगला लागतो, पण एखादी कोशिंबीर पापड बरोबर असेल तर अजून छान. आणि कधीकधी आपली जी ढकू आमटी असते किंवा गरम मसाल्याची आमटी असते ना त्याच्याबरोबरसुद्धा अप्रतिम लागतो हा भात. तर तुम्हाला ज्या प्रकारे आवडतो त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता.
आणि कधी ट्राय नसेल केला तर प्रत्येक गोष्टीबरोबर एक एकदा ट्राय करून बघा. कधी आमटीबरोबर किंवा कधी कोशिंबिरीबरोबर नुसताच. हा भात एकतर वन पॉट मील आहे. नुसता असाच दह्याबरोबर खाऊनसुद्धा खरंच छान लागतो आणि बनवायला तेवढेसे कष्ट नाही आहेत, कारण मसाले आपण बेसिकच वापरलेत, कुठे भपका नाही आहे मसाल्यांचासुद्धा. तर या प्रकारे भात कधी केला नसेल तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.